लिखाण तुम्ही जर इथं वाचलं तर अ बॉन्ड ऑफ कल्चरल फ्रेंडशिप अमंग द पीपल ऑफ द वर्ल्ड, जागतिक स्तरावर सांस्कृतिक अनुबंध जपणारं हा क्लब आहे. आणि सांस्कृतिक अनुबंध त्या दृष्टीनं सम्राट क्लब बोरीचं कार्य खूप स्तुत्य असं आहे. त्याबद्दल त्यासाठी त्यांचं परत एकदा अभिनंदन. सम्राट क्लबची स्थापना गोव्यात झाली. अनेक वेगवेगळे जे रोटरी क्लब्स आहेत किंवा JC क्लब्स आहेत त्यामुळे तर देशाच्या ठिकाणी विस्तारित करतात. गोव्याबाहेर अनेक क्लब कार्यरत आहेत. काही एक दोन कार्य नाही पण आहेत, 2-4 क्लब कार्यरत आहेत. आणि आता अफसरशी त्यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर म्हणजे सम्राट क्लबच्या बोरीच्या सहाय्याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत. आणि अहमदनगर, पुणे या ठिकाणी आणखी 4-5 क्लब त्या काही दिवसात विस्तारित होईल. सम्राट क्लब बोरीच्या सहकार्य पेरेंट्सांनी पयलीं अलर्ट रावपाक जाय की बाबा आपल्या भुरग्याक कितें बरें कितें वायट आनी आयजकाल सांगपाची गरज ना. सगळें मेळटा सगळें हेजेर मेळटा. सो कितें जें चल्लां तें एक बरें चल्लां सगळें हितून. आनी आमचे बोरे सारके गांवांतले स्कुलांच्यान सुमुखान एक दाखलो दिला जावं बाकीची आमची दुसरी भुरगीं आसात की एक गांवांतल्यांनी टॉपर जावंक शकता. परिस्थिती आहे जी शैक्षणिक एकूण जी स्थिती आहे आजची, त्यामध्ये मुलांना चॉईस खूप कमी आहेत. आणि समजा एखादं मूल आपल्या पारंपरिक याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला आपणही पालक म्हणून आपल्याला भीती वाटते की मुलाला पाठवायचं की काय, तो धोका पत्करायचा की काय. समजा पुढे तिला संधी त्याप्रमाणे संधी मिळाली नाही तर काय. स्पर्धा एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. फक्त विद्यार्थ्यांना पुढे काढण्यासाठी ज्या पद्धतीने धडपड करतात ती सगळी चुकीची आहे वगैरे मला स्वतःला वाटायचं. पण आता पालक म्हणून मी तीच धडपड मी जो की हा सगळा घोळ हा पालकांनी तयार केलेला घोळ नाही किंवा शाळांनीही तयार केलेला हा घोळ नाही. हा एकूण शैक्षणिक धोरणामध्ये जे दोष निर्माण झालेले आहेत दरम्यानच्या काळात त्या सगळ्या दोषांचा हा सगळा परिणाम आहे असं मला वाटतं. मी उदाहरण म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला पटेल की एखादं मूल किंवा एखादा विद्यार्थी हा पहिल्या वर्गापासून ते 10वीपर्यंत आणि नंतर 10वी ते 12वी आणि 12वी ते ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत तो मुलगा शिकतो किंवा ती मुलगी शिकते. भरपूर कष्ट काढते आयुष्यात आणि एक गुण जे तिचे सर्टिफिकेटवर जे गुण येतात ते गुण मिळवण्याचा प्रयत्न करते. आताच्या एकंदर या सिस्टीममध्ये जे एंट्रन्स टेस्ट हा जो एक प्रकार सुरू झालेला आहे त्यातनं असा एक धोका निर्माण झालेला आहे की मुलामध्ये एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन, एक नैराश्य याच्यातनं यायला लागलेलं आहे.